हॅलो सर, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. अत्यंत महत्त्वाचे अपडेट. नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभाग प्रगतीचा नवीन आराखडा नाही तर 3900 प्लस पदाला त्या ठिकाणी मान्यता मंजुरी मिळालेली आहे. लवकरच तुमची जाहिरात येणार आहे. कोणकोणते पद असणारे सविस्तर संपूर्ण माहिती बघूया. नोंदणी व मुद्रांक शुल्क अत्यंत महत्त्वाचं पोस्ट असणारं हे आहे आणि सगळ्यांची क्रेज असलेलं. बघूया शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. महाराष्ट्रामध्ये एक महाभरती प्रक्रिया लवकरच तुम्हाला येत्या महिन्याभरात दिसेल. सगळ्या विभागाच्या जाहिराती आलेल्या दिसतील. त्यात तुम्हाला नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची सुद्धा जाहिरात दिसेल. चला, चॅनल नवीन आहे सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपला टेलिग्रामचा ग्रुप सुद्धा जॉईन करून घ्या. राज्याच्या अर्थव्यवस्थेत दुसरा महत्वाचा मोठा स्तंभ नोंदणी व मुद्रांक विभाग हा राज्य सरकारला महसूल प्राप्त करून देणारा दुसऱ्या क्रमांकाचा सगळ्यात महत्वाचा विभाग आहे. इकडे जर पाहिलं असेल तर 2016 नवीन आकृतीबंधाची मागणी प्रलंबित होती. त्यानंतर 4 डिसेंबर शासनाकडून ऐतिहासिक या पदासाठी मंजुरी मिळालेली आहे. म्हणजे तुमचे जे काही पद आहेत या पदाला डिसेंबर महिन्यामध्येच मंजुरी मिळालेली आहे. आता फक्त वेळ आहे तुमच्या जाहिरातीची. 4 डिसेंबरचा शासन निर्णय अधिकृत आकडेवारी जर पाहिले असतील तर सध्याची पद आहेत 3094. यातून रद्द केलेली पद आहेत 107 आणि ह्याच्यामध्ये पुन्हा नव्याने निर्माण झालेली पद आहेत किती आहेत टोटल 965. आणि एकूण अधिकारी आणि कर्मचारी म्हणजे त्याच्यात तुमचे सगळे क्लास 1 2 3 4 सगळे पद आहेत 3952. एवढ्या मोठ्या पदाची तुमची नोंदणी आणि मुद्रांक शुल्कामध्ये पुन्हा जाहिरात आहे. त्यामध्ये सगळंच मनुष्यबळाचं थेट रूपांतर नवीन पायाभूत सुविधामध्ये दिलेलं आहे. नवीन दुय्यम निबंधक कार्यालयाची निर्मिती झालेली आहे. आता हे पद निर्माण होण्यामागचं कारण काय आहे तर हे नवीन दुय्यम निबंधक कार्यालयाची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे. वेगवेगळ्या प्रकारे केवळ पदांची संख्या वाढली नाही तर राज्यामध्ये नवीन पद दस्त नोंदणी कार्यालयाची संख्याही वाढणार आहे. यामुळे विभाग अधिक सक्षम त्या ठिकाणी होणार आहे आणि याचा फायदा स्पर्धा परीक्षा करणाऱ्या मुलांना होणार आहे. एका दशकातील सर्वात मोठा प्रशासकीय बदल झालेला आहे. इकडे नवीन स्थिती दिलेली आहे आणि या इकडे तुम्हाला पूर्वीची अपुरं मनुष्यबळ आता 3952 सक्षम अधिकारी आणि कर्मचारी त्या ठिकाणी तुमची जाहिरात येणार आहे. कमी महसूल जमा महसुलात घसघशीत त्या ठिकाणी वाढीची संधी आहे. कामास विलंब होत होता तर अधिक चांगल्या प्रमाणे आणि जलद त्या ठिकाणी सेवा दिली जाणार आहे. मग तुमची जाहिरात कधीपर्यंत अपेक्षित आहे या संदर्भात अनेक जणांचे प्रश्न असतील तर अधिक कर्मचारी, उत्तम सेवा आणि वाढता महसूल, वाढी मनुष्यबळ असेल त्यासोबत अधिक कार्यालय आणि दर्जाची सेवा मिळते. शासनाच्या महसुलात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ होते. अधिक चांगल्या सेवा देण्याचा शासनाचा विभागाचा मानस सफल होण्याचा यापुढे मदत होणार आहे असं त्या ठिकाणी सांगितलं. आणि एकंदरीत तुमची ही सगळ्यात मोठी जाहिरात असणार आहे. 3952 पदाची ही जाहिरात. आता त्याची पात्रता काय, अभ्यासक्रम काय आहे मागच तुम्ही पाहिलं असेल. आता 1-2 महिन्या अगोदर तुमची नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाची एक्झाम सुद्धा झालेली आहे. त्याचा रिझल्ट सुद्धा लागलेला आहे. त्यामुळे याची पात्रता काय आहे, अभ्यासक्रम कुठला यावर वेगळा आपण व्हिडिओ घेऊया. पण लक्षात ठेवा तुम्ही जर इतर परीक्षेची तयारी करत असाल त्यासोबत इतर सरळ सेवेची सुद्धा तयारी करा. खूप मोठ्या जागा आहे 3952 आणि पद सगळ्यात महत्वाचं आहे. एक दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण याची पात्रता काय आहे, अभ्यासक्रम कुठला आहे, कोण त्या ठिकाणी एक्झाम देऊ शकतं ही सगळी माहिती मिळणार. त्यामुळे चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. याच प्रकारचे संपूर्ण टोटल हे ऑलरेडी बघा 3952 पद आहेत. याला मंजुरी मिळालेली आहे. तुमची जाहिरात एवढ्याच पदाची येणार आहे. एवढंच आहे की तुमची जाहिरात यायला पाहिजे होती आतापर्यंत, परंतु आता तुमची जाहिरात एक पुढच्या महिन्यापर्यंत किंवा या महिन्याच्या एंडिंग पर्यंत येणं अपेक्षित आहे. ठीक आहे, थांबतो.